सतीश इलेव्हनचे संघमालक आणि त्यांचं आपण स्वागत करूया. त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. आवर्जून ते वाई प्रीमियर लीग पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचे आपण या ठिकाणी शब्द सुमनांनी स्वागत करूया. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर जोडी आलेली आहे, परंतु षटक क्रमांक 1 साठी वाई तालुक्यातील उळुम गावचे संकेत कळंबे, गतवर्षी ज्या नावाने वाई प्रीमियर लीग मध्ये आपल्या नावाचा डंका वाजवला असा ऑलराऊंडर खेळाडू उळुम गावचा संकेत कळंबे गोलंदाजी मार्ग वरतून षटक क्रमांक 1 मध्ये पहिला बॉल घेऊन, पहिलाच बॉल बॅटची कडा, क्षेत्ररक्षक होते फ्लाय स्लिपला, परंतु बॉल कॅरी होऊ शकला नाही. प्रयत्न चांगले होते आणि या बॉलच्या पाठीमागे एकच सिंगल धाव प्राप्त होतीये. स्ट्राइक रोटेट केलं. पहिला बॉल संकेत कळंब्यांनी चांगला टाकलेला आहे, शरीरापासून खास करून दूर ठेवलेला आहे. गतवर्षीचं या खेळाडूने पर्व गाजवलं होतं. तिसऱ्या पर्वामध्ये संकेत कळंबे हे नाव चर्चेमध्ये आलं. एका बाजूला बॅटिंगमध्ये आपण चर्चा करतोय, विशाल चोरगे तयार होतील. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकवणारा खेळाडू, शरीरापासून दूर ठेवलेला बॉल पॅचवरती प्रहार करायला गेले, परंतु सफल झाले होते. त्यामुळे पंचांची कोणती हालचाल नाही. डॉट आलाय. म्हणजे चांगल्या प्रकारे वाचन संकेत कळंबे यांनी विशाल चोरगे यांचं केलंय. बॉल शरीरापासून दूर ठेवलाय, डॉट आलाय. संकेत कळंबे एक युवा ऑलराऊंडर उळुम गावचा. बॅकफुट वरती गेले, पंच केलाय, बॉलने गॅप शोधलाय, बॉल निघालाय डीप पॉइंट च्या दिशेने आणि बॉल सीमा पार फरार. रन्स मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. या डावातला पहिला चौकार विशाल चोरगे यांच्या बॅटमधून. फटका आहे दिमागदार, फटका आहे रुबाबदार, शानदार आणि बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. चौकार आलाय. पॉवर प्ले षटक म्हटलं की तुम्हाला गॅप शोधावा लागतो आणि प्रखरतेने तो गॅप मैदानाच्या आतमध्ये या बॉलच्या पाठीमागे विशाल चोरगे यांनी शोधला. धावसंख्या 5. पुन्हा एकदा पहा रिप्ले टेलिकास्ट. विशाल चोरगे यांनी पॉइंट आणि कव्हर्स मधून बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. शरीरापासून दूर असणारा बॉल एक पाय पुढे काढलाय, बॉलच्या मिरेट पर्यंत पोहोचू शकले नाही. ही गोलंदाजीची धाकता आहे. संकेत कळंबे यांच्या गोलंदाजीबद्दल जर आपण चर्चा केली, अचूकता चांगली आहे, दिशेवरचं नियंत्रण चांगलं आहे. संकेत कळंबे पुन्हा तयार. 4 बॉल टाकलेले आहेत, 2 बॉल बाकी. फटका समोर खेळलाय, बॉल लॉंग ऑफला सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धाब्यांसाठी. फटका आहे मोठा, नाही होणार. या बॉलच्या पाठीमागे धावांचा तोटा. बॉल सीमा पार, षटकार. जागेवरतून पाय रवत खेळलेला फटका सीमारेषेच्या पलीकडे. स्टँड अँड डिलिव्हर. खोलवर टप्प्याचा बॉल, वेळीच चुकता नाहीये. एक सिंगल धाव. लॉंगॉनचे खेळाडू आले क्रिकेटमध्ये, गलफानपणाला नाही थारा आणि अखेरकार बॉल सीमारेषेच्या पलीकडे. बॉल अडवताना झाली गडबड आणि बॉलने ओलांडली सीमारेषा. सरळ 4 धाब्यांसाठी. या चुका टाळाव्या लागतील. तेजदीप 11ला चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. फटका ज्या प्रकारे खेळला होता आणि या फटक्यावरती धाव फक्त एकच अपेक्षित होती, परंतु क्षेत्ररक्षक आले आणि थोडीशी गडबड झाली बॉल अडवताना आणि बॉलने अखेरकार सीमारेषा ओलांडली. 4 धाब्यांसाठी. चुका त्याच असाव्या ज्या खोड रबरने खोडता येतील, म्हणजे चुका या पेन्सिलीसारख्या असाव्या, परंतु या चुका टाळाव्या लागतील. आयुष्य असो किंवा क्रिकेट, चुका कधी कधी महागड्या ठरू शकतात. कारण एखादी चुकी तुमच्या पराभवाचं कारण देखील ठरू शकते. एखादं विशाल जहाज ज्यावेळी समुद्रामध्ये असतं आणि त्याला जर छोटंसं छिद्र पडलं ना, ते विशाल जहाज समुद्राच्या तळाशी जायला वेळ लागत नाही. त्यामुळे क्रिकेट असो किंवा आयुष्य, चुका या तुम्हाला टाळाव्याच लागतात. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्गवरती, गोलंदाजी मार्गवरती बोरगावचे ऑलराऊंडर क्रिकेटर, नवी मुंबई पोलीस टीमचे संघनायक पद भूषवलेले खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणि आपल्या लग्नाच्या दिवशी क्रिकेट खेळणारे बोरगावचे अमित वाडकर गोलंदाजी मार्गवरती. पहिलाच बॉल कमी गतीचा टाकलाय, त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न.
क्षेत्ररक्षक आहेत बॅकअपला एकच सिंगल धाव. फार मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. अमित वाडकर गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. अमित दादा वाडकर ओव्हर नंबर 2चा थरार. बोरगावचे एक चांगले ऑलराऊंडर खेळाडू आहेत. नवी मुंबईमध्ये सातत्याने क्रिकेट खेळतात. मग रबर असू द्या, टेनिस असू द्या किंवा लेदर असू द्या. परंतु सायकरेनला बॅटिंगमध्ये विशाल चोरगे अनेक वेळा म्हणजे बोरगाव विरुद्ध जांभळी हा सामना झालाय. त्यावेळेस हे दोन खेळाडू अनेक वेळा समोर आलेत. आज निमित्त आहे वाई प्रीमियर लीग. पाठीमागच्या बाजूला सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न, स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न, हो नाही या प्रयत्नामध्ये धाव नाकारलेली आहे. खास करून नितीन मांढरे हे अर्ध्या क्रीज पर्यंत जाऊन पोहोचले होते आणि त्यानंतर स्पष्ट नकार दिला धाव घेण्यासाठी. परंतु फेक स्ट्रायकर एंडला आली होती. धाव फलकावरती या बॉलच्या पाठीमागे कोणती मिळणार नाही. अमित वाडकर यांचा हा अनुभव आहे आणि गोलंदाजी मार्कवरती पुन्हा तयार होत आहेत. कारण जीवन असो किंवा क्रिकेट, अनुभवाची शिदोरी आपल्या गाठीशी असं महत्वाचं आहे. खोल टप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक जातील का? अखेरकार बॉल सीमा पार, धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. याही बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. तलवारीच्या धाराने बॉल सीमारेषा चिरतोय सरळ 4 धावेंसाठी. फटका चांगला खेळला. अमित वाडकर यांनी खोलवर टप्प्याचा बॉल टाकला, त्याला खोदून काढला, एक्स्ट्रा कव्हरला पाठवला. बॉल सीमारेषा पलीकडे आणि मैदानाच्या उजव्या बाजूला फलंदाजी करण्याचं तंत्र विशाल चोरगे यांच्याकडे चांगल्या प्रकारचं आणि त्या प्रकारची बॅटिंग त्यांनी केली आहे. परंतु अमित वाडकर यांच्याकडे ती क्षमता आहे, ती प्रतिभा आहे, ते कौशल्य आहे, त्याचं चांगलं सादरीकरण त्यांना करावं लागेल. कमी गतीचा बॉल, त्याला फक्त दिशा दिली आहे. अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट, बॉल सीमारेषेच्या पलीकडे कमी गतीच्याही बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. धावा मिळतात या बॉलच्या पाठीमागे पुन्हा एकदा 4. बॉलचा वेग काढून घेतला होता, लोअर फुल टॉस टाकला कमी गतीचा बॉल आणि तो पाठवला. कलात्मक फटका होता असं म्हणलं काय हरकत नाही. कारण ज्या प्रकारे या बॉलला खेळायला विशाल चोरगे यांनी आपला टान्स बदलला, लगेचच बॉलला दिशा दिली सरळ 4 धाब्यांसाठी. धावसंख्या धावफलकावरती आहे. बॅटिंग करत असताना विद्यानिकेतन 11ने आतापर्यंत बनवलेले आहेत तब्बल 24 धावा, 0 गडी बाद. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. तेजदीप 11 संघ विकेटच्या शोधामध्ये आहे आणि अमित वाडकर ती विकेट संघाला मिळवून देणार का? प्रयत्न सुरू आहेत, परंतु प्रयत्न कोणत्या बॉलवरती मिळतील हेही पाहावं लागेल. वेगाने टाकलाय बॉल, फ्लॅट पॅरलल, वीरेंद्र सहवाग स्टाईल बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. विशाल चोरगे यांनी आता धुडगूस घातलाय मोठ्या फटक्यांचा. धडाकेबाज बॅटिंग केली आहे. याही बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. बॅकलिपचा चांगल्या प्रकारे वापर केलाय. बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे षटकारासाठी. यॉर्करचा बॉल होता. आपल्या फॉलोथ्रूमध्ये फुटबॉल स्टाईल अडवण्याचा प्रयत्न अमित वाडकर यांनी केला. या बॉलच्या पाठीमागे सिंगल मिळेल. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. विद्यानिकेतन 11 या टीमने बॅटिंग करताना बनवलेले आहेत धावा 31 बिनगडी बाद. पार्टनरशिपची आपण चर्चा केली. 31 धावांची पार्टनरशिप या 2 खेळाडूंमध्ये उभी राहिली आहे. विशाल चोरगे 10 बॉल 29, नितीन मांढरे 2 बॉल 2. हा खेळ आतापर्यंत राहिला. अमित वाडकर यांनी आतापर्यंत या षटकामध्ये धावा खर्च केला तब्बल 16. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. पहिला डाव तुम्ही पाहत आहात. तेजदीप 11ने टॉस जिंकला, निर्णय घेतला की आम्ही या मॅच मध्ये गोलंदाजी करत आहोत प्रथमतः आणि विद्यानिकेतन 11ला बॅटिंगसाठी आमंत्रित करत आहोत. परंतु जो काय निर्णय घेतलाय त्याच्यावरती खरं तेजदीप 11ला उतरावं लागेल. ओव्हर नंबर 3 साठी पुन्हा एकदा या आयकॉन खेळाडूचा पर्याय निवडलाय. उळुम गावाचा खेळाडूचं नाव आहे संकेत वाडकर, माफ करा संकेत कळंबे. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत षटक क्रमांक 3 साठी. लेदर बॉलचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. एक युवा ऑलराऊंडर म्हणून चर्चेमध्ये आलेलं नाव आहे संकेत कळंबे. ओव्हर नंबर 3 ला होते आता सुरुवात. एक प्रतिभावंत ऑलराऊंडर उळुम गावचा. चांगला बॉल टाकलाय. विशाल चोरगे यांना बांधून ठेवणारा बॉल प्रभावशाली आहे. आता हा जो बॉल आहे ना या डाबामध्ये या ओव्हरमध्ये प्रभाव टाकतोय. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ओव्हरची सुरुवात डॉट बॉलने करता त्यावेळेस तुमचं मनोबल वाढतं आणि तेच मनोबल संकेत कळंबे यांचं वाढलं. या बॉलच्या पाठीमागे डॉट बॉलने सुरुवात केली आहे ओव्हर नंबर 3 ला.
आता आक्रमण केलंय, बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे, सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत विशाल चोरगे, जांभळी आहे त्यांचं गाव. बॉल सीमा पार, षटकार. काय फटका खेळलाय विशाल चोरगे यांनी. एक पाय हवेत घेतला आणि बॉल पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे, लांब लचक ठोकलेला एक गुणवंत षटकार. वेळेच्या चुकता नाही, पॉइंटला झेल देऊन बसले विशाल चोरगे. चाललेत माघारी. एक मॅरेथॉन इनिंग, 12 बॉल 35 धावांचा खेळ विशाल चोरगे यांनी केलाय झटपट आणि चाललेत आता माघारी. संकेत कळंबे तारणहार बनले, संकट मोचक बनले तेजदीप 11 साठी. आणि उजव्या स्विचच्या बाहेर असणारा फार बॉल, त्याच्यावरती आक्रमण करायला गेले आणि पॉइंट मध्ये एक चांगली झेल पकडली, कारण ही झेल अंडर प्रेशर होती. नाखुश आहेत आपल्या फटक्यावरती. संकेत कळंबे यांचं कौतुक करावं लागेल. काय बॉल टाकलाय आणि संघासाठी महत्वपूर्ण विकेट मिळवून दिली आहे. 37 37 धाबांमध्ये विशाल चोरगे यांच्या वैयक्तिक 35 होत्या. महत्वपूर्ण विकेट संकेत कळंबे यांनी मिळवून दिलेली आहे टीमला. आकाश मांगडे इंडियन आर्मी यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. पसरणी गावचे आहेत, त्यांचे आपण स्वागत करूया. हा दिशाहीन बॉल आहे, हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी वैगावचे सचिन वाडकर, एक आक्रमक फलंदाज म्हणून त्यांची ख्याती आहे. पाठीमागच्या मॅच मध्ये चांगला खेळ केलाय. बॉलर तयार संकेत कळंबे. हाई बॉल शरीरापासून दूर ठेवलाय. आता पंच वळत आहेत. हा दिशाहीन बॉल आहे, बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलची घोषणा केली आहे संकेत कळंबे यांनी. निश्चित व्हाईट बॉल टाकला असेल, परंतु महत्वपूर्ण विकेट संकेत कळंबे यांनी विशाल चोरगे यांची टिपली आहे. सचिन वाडकर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती आलेले आहेत. पायावरती असणारा बॉल थाय पडला जाऊन बॉल भेटतोय. कोणती धाव घेण्याची मुभा फलंदाजांना मिळते का, तर नाही. कोणती धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. संकेत कळंबे यांनी काय केलं, धावसंख्येचा वाढलेला वेग हा प्रकर्तेने कमी केला आणि संघाला विकेट मिळत नव्हती, ती विकेट त्यांनी या ओव्हरमध्ये संघाला मिळवून दिली. ती महत्वपूर्ण विकेट होती. पुन्हा एकदा संकेत कळंबे तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका चांगला खेळलाय, एक्स्ट्रा कव्हरला बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. वीरेंद्र सहवाग स्टाईल या बॉल वरती केलंय आक्रमण. बॉल पाठवलाय सीमा पार, सडक पे कडक, बेधडक, तडक फडक, षटकार. एक पाय पुढे काढला आणि त्यानंतर सचिन वाडकर यांच्या बॅटिंगची हीच लकब आहे, जायचं आणि आक्रमण करायचं. परंतु एका बाजूला सचिन वाडकर यांना कशा प्रकारे रोखता येईल, बांधून कशा प्रकारे ठेवता येईल याचाच प्रयत्न करावा लागेल तेजदीप 11ला. 5 बॉलचा खेळ झालाय. 45 धाबा धाव फलकावरती येत आहेत. शेवटचा बॉल संकेत कळंबे यांचा बाकी आहे. ओव्हर द बॉलर हेड समोरच्या बाजूला खेळाडू आहेत. वाईडिश लॉंग ऑफचे खेळाडू बॉलवरती जातील. एक सिंगल धाव मिळेल. या बॉलच्या पाठीमागे तब्बल 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना विद्या निकेतन 11 या टीमने बनवलेल्या आहेत धावा 46, 1 गडी बाद. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण चर्चा करतोय. विशाल चोरगे 13 बॉल 35, नितीन मांढरे कोथळेवाडीचे आहेत 2 बॉल 2 आणि सचिन वाडकर जे वैगावचे आहेत 3 बॉल 7. हे संपूर्ण आतापर्यंत बॅटिंग कार्ड तुम्ही पाहिलं ज्याची आपण चर्चा केली. अजूनही 3 ओव्हरचा खेळ शेष आहे. षटक क्रमांक 4 मध्ये आता कुणाला बोलवलं जाईल हेही पाहावं लागेल. या षटकासाठी पर्याय निवडलेला आहे आता वैगाव गावाचा. आपण संपूर्ण बॉलिंग कार्ड पाहिलं. संकेत कळंबे 2 षटकं हाताळली, 30 धावा दिल्या, 1 गडी गारद केला. त्यानंतर अमित वाडकर 1 षटक हाताळलं, 16 धावा दिल्या. एकही फलंदाज ते गारद करू शकले नाही. परंतु आता एका बाजूला अल्पावधीमध्ये गोलंदाजी करताना ज्यांनी क्रिकेटची मैदानं गाजवली वैगावचे एक युवा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. ओमकार वाडकर. दोन्ही खेळाडू एकाच गावचे एकाच संघात खेळतात, परंतु प्रीमियर लीग म्हटलं की समोरासमोर.
आणि अखेरकार ओमकार वाडकर यांच्यावरती सचिन वाडकर यांनी आक्रमण केलं. बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावांसाठी. ओमकार वाडकर म्हटलं की फिरकी गोलंदाज, बॉल वरतून बोट फिरवतात, बॉलला वळवण्याची क्षमता चांगली आहे, परंतु या बॉलवरती आक्रमण केलंय. प्रत्येकाला प्रत्येकाची पडती बाजू माहिती आहे. आता ही कुणाची जमेची ठरेल या षटकामध्ये हे पाहावं लागेल, कारण दोन्ही खेळाडू एकाच गावासाठी खेळतात. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का? एक सिंगल धाव आलेले. ओमकार वाडकर यांनी कमबॅक केलंय आणि ज्या प्रकारे ओमकार वाडकर यांनी चमक दाखवलेली आहे या बॉलच्या पाठीमागे. एक काळ असा होता की हा खेळाडू 12व्या खेळाडूचं काम करायचा, परंतु वेळ बदलला, काळ बदलला. एक गोलंदाज म्हणून नावारूपाला खेळाडू आणि त्याच गोलंदाजावरती केले आक्रमण. बॉल एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषा पलीकडे. आता नितीन मांढरे, भाई अब ये भी का पीछे रहने वाले, यांनी आक्रमण करायला सुरुवात केली आहे आणि हा बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावांसाठी. धावसंख्या वाढवणारा षटकार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 59 धावा, एक गडी बाद. ओमकार वाडकर पुन्हा तयार. काय फटका खेळलाय, आयुर्वेदिक वनस्पती आहे मुळा आणि मैदानाच्या आतमध्ये नितीन मांढरेचा फटका आहे. नाथखुळा षटकार. नितीन मांढरे कोचळेवाडी यांचा काय फटका आहे. बहारदार, रुबाबदार, शानदार, वजनदार, दिमागदार बॉल पाठवलाय सीमापार. मन हरकून टाकणारा फटका. अशाच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो, तसा फटका मैदानाच्या आत मी नितीन मांढरे यांनी खेळलाय. स्विच हिटचा फटका. ओमकार वाडकर पुन्हा तयार. प्रतिभा आहे या खेळाडूकडे. स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि अखेरकार पंचांचं बोट आकाशाकडे. धाव घेण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला आणि ज्यांनी चांगली बॅटिंग करायला सुरुवात केली होती असे कोचळेवाडीचे नितीन मांढरे जातील माघारी. हा बॉल नो आहे, गोलंदाजाला पुन्हा टाकावा लागेल. आता फ्री हिटचा बॉल प्रगतीपथावरती येईल. फलंदाजाला बाकीचे आउट करण्याचे प्रकार बंद होतील. फलंदाजाला फक्त आता 4च प्रकारे बॉलिंग टीम आउट करू शकते. त्याच्यामध्ये एक रनआउट आहे, बॉल 2दा टोलवणे, क्षेत्ररक्षणासाठी अडथळा निर्माण करणे, असे काही जे प्रकार आहेत अशाच प्रकारे आता बॉलिंग टीम फलंदाजांना आउट करू शकते. मैदानाच्या आतमध्ये जितू क्रमांक 4 वरती आल्या पावली जितू कोचळे यांनी आक्रमण केले, परंतु या बॉलवरती झेल झालाय, परंतु फ्रीडचा बॉल आहे आणि तो तत्परतेने टाकावाही लागला. या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव, 2 धावा या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होत आहेत आणि धावसंख्या पुढे सरसावत्याने जाऊन पोहोचलेली आहे 68 वरती 2. आणि हाही बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. शरीरापासून फार बॉल दूर टाकला, परंतु बॅटचा फेस ओपन केला सचिन वाडकर यांनी बॉलच्या मिनिट पर्यंत जाऊन पोहोचले आणि बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलाय सरळ 4 धावांसाठी. धावसंख्या वाढवणारा चौकार आलाय. तब्बल 4 षटकांचा खेळ संपलाय आणि विद्या निकेतन 11 ने बॅटिंग करताना बनवलेले आहेत 72 धावा 24 बॉल मध्ये. 72 लॉस ऑफ 2 विकेट. प्रथम बॅटिंग करताना 72 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या षटकासाठी ओव्हर नंबर 5 साठी आता गोळेवाडी गावाचा पर्याय निवडलाय. स्वतः संघ मालक अर्जुन दादा गोळे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. पाठीमागच्या मॅच मध्ये त्यांनी षटक हाताळलं होतं. याही मॅच मध्ये षटक क्रमांक 5 संघ मालकांनी आपल्या नावी घेतलेला आहे. अर्जुन गोळे षटक क्रमांक 5 मध्ये येत आहेत. मुंबईच्या उपनगरामध्ये क्रिकेट खेळतात. 1 गाव 11चं क्रिकेट गोळेवाडी टीम कडून बॉलर तयार. चांगला बॉल, सुरुवात चांगली केलेली आहे. डॉट आलाय. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. प्रभावशाली बॉल होता, डॉट आलेला आहे. राऊंड द विकेट आलेले आहेत गोलंदाजी करताना आणि ज्या वेळेस एखादा गोलंदाज राऊंड द विकेट येतो ना
तर अनेकदा अँगलचा वापर होतो आणि त्याच अँगलचा वापर षटक क्रमांक 5 मध्ये होत आहे. राऊंड द विकेट येत असताना अर्जुन गोळे यांनी पहिला बॉल डॉट टाकलाय. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतो. जितू कोचळे तयार, कोचळेवाडीचे आहेत. फटका फसलाय, स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली आणि आपल्याच फॉलो थ्रू मध्ये कॅच पूर्ण केलाय. धक्का क्रमांक 3 लागलाय. विद्यानिकेतन 11 या टीमला जितू कोचळे माघारी. फटका फसला, बॉल हवेत उभा राहिला. जितू कोचळे यांना जावं लागलं माघारी आणि संघ मालकांनी पकडलेला हा झेल आहे. आज मैदानाच्या आतमध्ये खेळाडू म्हणून खेळत आहेत गोळेवाडीचे अर्जुन गोळे यांनी पकडलाय झेल. धक्का क्रमांक लागलाय 3. धावसंख्येचा वाढलेला वेग या 2 बॉलच्या पाठीमागे थोडासा कमी झालाय. 2 बॉलच्या पाठीमागे एकही धाव दिली नाहीये. एक फलंदाज माघारी पाठवलाय. आता मैदानाच्या आतमध्ये मधल्या फळीमध्ये आसरे गावचे ऑलराऊंडर खेळाडू नितीन सनस, दादा या नावाने आसरे गावामध्ये प्रसिद्ध असणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. एका बाजूला अर्जुन गोळे, गोळेवाडीचे ऑलराऊंडर क्रिकेटर. आल्या पावली या बॉलला मिड विकेटला पाठवलंय. सीमारेषेच्या पलीकडे मिळाला मोका, दिला ठोका, षटकार. मैदानाच्या आतमध्ये नितीन सनस आले आणि त्यांनी पहिलाच बॉल गरकन गिरकी घेत भिरकावून दिला सीमारेषेच्या पलीकडे सरळ धावेसाठी. आल्या पावली आक्रमण केलंय. आपण अनेकदा चर्चा करतो की आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय असू शकतो आणि तोच निवडलाय. परंतु सुरुवातीचे काही बॉल अर्जुन गोळे यांनी चांगले टाकलेले आहेत. प्रतिभा आहे. कमी गतीचा बॉल ओळखू शकले नाही. खेळण्याचा प्रयत्न, त्यानंतर आलेली एक सिंगल धाव. निश्चित ज्या प्रकारे गोलंदाजीमध्ये निखार आलेला आहे अर्जुन गोळे यांच्या, त्यांनी बरेचसे बदल आपल्या गोलंदाजीमध्ये केलेले आहेत. काही बॉल वेगाने, काही बॉल शरीरापासून दूर आणि काही बॉल कमी गतीचे. म्हणजे आधुनिक काळामध्ये तुम्हाला अशा प्रकारची भिन्नता, अशा प्रकारचं मिश्रण तुम्हाला गोलंदाजीमध्ये करावं लागतं. बॉल क्रमांक 5. हा बॉल पाठवलाय मिड विकेटला. झाडाच्या वरतून सीमारेषेच्या पलीकडे सरळ आणखीन एक फटका 6 धावांसाठी चाललाय. सचिन वाडकर यावेळेला मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला आहेत. काय फटका खेळलाय. बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावांसाठी. या फटक्याची झलक वाढतंय धावफलक. बरेचसे असे खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील जे स्वतः संघ मालक आहेत. पाठीमागच्या मॅच मध्ये आपण निलेश भैया भोसले यांना पाहिलं होतं. संघ मालक होते. मैदानाच्या आतमध्ये त्यांनी बॅटिंग बॉलिंग केली. तुम्ही तेजदीप 11चे पहा. अर्जुन दादा गोळे संघ मालक आहेत, क्रिकेटर म्हणून मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. उद्याही तुम्हाला बरेचसे खेळाडू पाहायला मिळतील. या 5 दिवसामध्ये बॉलर तयार. काय फटका आहे. कलात्मक स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे आणि या बॉलवरती रन्स मिळतील 4. सचिन वाडकर टिपिकल फटका सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावांसाठी. काय फटका आहे. फक्त दिशा दिली या बॉलला. यालाच म्हणतात शक्तीपेक्षा युक्ती बरी. गोलंदाजाच्या शक्तीचा वापर केला आणि समोरच्या बाजूने युक्ती लावली सचिन वाडकर यांनी. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 89 धावा धावफलकावरती. 89. 9 बॉल मध्ये 30 धावांचा झुंजार खेळ. 3 षटकार, 2 चौकार, 1 डॉट. 333च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग सुरू आहे सचिन वाडकर यांची. 9 बॉल 30. काय खेळ केलाय मैदानाच्या आतमध्ये वैगावच्या या पठ्ठ्याने. परंतु अंतिम षटकामध्ये आता तेजदीप 11 कोणत्या नावाचा पर्याय निवडणार हे पाहावं लागेल. नितीन राजपुरे ओव्हर नंबर 6 मध्ये येत आहेत. पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि आज चांगली गोलंदाजी करावी लागेल. अंतिम षटकामध्ये तयार. आपटलेला बॉल फार पाठी ओढलाय. पंचाने सांगितलं की हा वाईट बॉल आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. 1 फ्रॉम दी ओव्हर. एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता तो तुम्ही हाताळलाय. त्यामुळे आता इथून पुढे आता काळजी घ्यावी लागेल. गोलंदाजी करताना नितीन राजपुरे यांना अंतिम षटकामध्ये. स्ट्रायकरला बॅटिंग मध्ये नितीन सनस आसरे. शरीरापासून बॉल दूर गेलाय. पंचाने सांगितलं की वाईड आहे.
बॉल पुन्हा टाकावा लागेल. 91 धावा. 91. ऑन साइडला वळवलाय, डीप स्क्वेअरला लांबी कमी पडली आहे. काय कॅच पकडलाय स्वतः संघ मालक अर्जुन दादा गोळे यांनी कॅच पूर्ण केलाय. बॉलच्या खाली आले, धावता झेल पकडलाय. अशा प्रकारच्या कॅचेस पकडणं कठीण असं, परंतु अर्जुन गोळेवाडी यांनी चांगला कॅच पकडलाय. फटका फसला नितीन सनस यांचा आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल जाऊन बसला. शरीरावरचं नियंत्रण, हाताची ओंजळ, डोळ्यांचा संयोग, या तिन्ही गोष्टींचा समतोल अर्जुन गोळे यांनी मैदानाच्या आतमध्ये साधला आणि पकडली कॅच. होतंय विकेटचं पतन. धक्का क्रमांक लागलाय 4. विद्या निकेतन 11ला 91 वरती 4. स्वप्नील कोंडाळकर वासोळे. छोट्या उसळीचा बॉलने विकेटचं पतन केलंय. धक्का क्रमांक लागलाय आता 5वा. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती नितीन राजपुरे. मोठ्या विकेटचं पतन मधल्या फळीमध्ये होत आहे. टप्पा पडल्यानंतर इनसाइड एज आणि बॉल श्रेष्ठांवरती जाऊन आदळलाय. फलंदाज क्लीन बोल्ड त्रिफळाचित हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहेत आता नितीन राजपुरे. पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट आपण पाहूया. ज्या प्रकारचा उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल इनसाइड एज आणि त्यानंतर मधली एसटी बॉलने वाकवली. सरळ विकेटचं पतन. विकेटचं पतन होते. आता मैदानाच्या आतमध्ये मांढर देवचे ऑलराऊंडर क्रिकेटर बॅटिंगसाठी येत आहेत. विक्रम मांढरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. बऱ्याचशा वर्षाचा अनुभव त्यांच्या गाठीशी, परंतु नितीन राजपुरे यांचं कौतुक करावं लागेल. जो अनुभव आहे तो कृतीमध्ये आणलाय. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती पहिली हॅट्रिक येईल का? पाठीमागच्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न. डॉट आलाय. नितीन राजपुरे काय गोलंदाजी करतायत. कमालीचं षटक हाताळलंय. कौतुकास्पद गोलंदाजी. पहिले 2 बॉल जर तुम्ही सोडले तर बाकीची गोलंदाजी चमकदारच केलेली आहे. शेवटच्या काही बॉलचा अजून एक हे शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये विक्रम मांढरे, एका बाजूला नितीन राजपुरे. ऑन साइडला वळवलेला बॉल डीप स्क्वेअरला खेळाडू आहेत. एकच सिंगल धावे बॉलच्या पाठीमागे मिळेल. दुसरीचा मानस कोणताही फलंदाजांनी दाखवला नाही. अंतिम षटकामध्ये धावांचा वेग पूर्णपणे मंदावलेला आहे. त्याचं कारण काय आहे? नितीन राजपुरे यांनी केलेली गोलंदाजी. 4 बॉल टाकले, अवघ्या 3 धावा दिल्या, 2 फलंदाज गारद केलेत. बॅकफुटवरती गेले आणि अखेरकार बॉलने गॅप शोधलाय. सचिन वाडकर यांनी हाय बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धाब्यांसाठी धावसंख्या पुढे सरसावते. मोठ्या फटक्यांचा कर आणि सचिन वाडकर आता मधल्या फळीमध्ये येऊन धावसंख्येला आता देत आहेत बहर. बॉल सीमा पार. चौकार. 96 धावा. फटका फसलाय, लांबी कमी पडली आहे आणि हाय झेल पकडलाय. दुसरा कॅच अर्जुन गोळे यांनी पकडलेला आहे. 96 धावा बॅटिंग करताना विद्या निकेतन 11ने बनवलेले आहेत आणि आता तेजदीप 11ला सेकंड इनिंग मध्ये बनवाव्या लागतील धावा. 97. शेवटच्या बॉलवरती एकही धाव येऊ शकली नाही. तेजदीप 11ला विकेट मिळते शेवटच्या बॉलवरती. पुढील मॅचचा टॉस आणि टॉससाठी आपण विनंती करूया की आपण रिपोर्टिंग करा. यानंतरची मॅच आपण अनाउन्स करत आहोत. मॅच क्रमांक 4चा आता होईल यानंतर टॉस. चला टीम काळ भैरव 11 बावधन आपल्याला विनंती आहे आणि त्यांच्या विपक्ष मैदानाच्या आतमध्ये खेळणारा संघ तेजदीप 11 आहे. आपल्यामध्ये टॉस होणार आहे. मॅच क्रमांक 4चा नाणेफेकीचा कौल. संपूर्ण बॅटिंग कार्ड तुम्ही पाहिलं. विद्या निकेतन 11 बॅटिंगसाठी आपण पाहिलं की मैदानाच्या आतमध्ये आली. तेजदीप 11ने टॉस जिंकला होता. विद्या निकेतन 11ला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. विशाल चोरगे 13 बॉल 35 धावा. सचिन वाडकर 11 बॉल 34. नितीन मांढरे 5 बॉल 14 आणि नितीन सनस 3 बॉल 7. बॉलिंग कार्ड तुम्ही पाहिलं. नितीन राजपुरे कडक कमालीत षटक हाताळलं, प्रभावित केलं.
एक षटक हाताळलं, 7 धावा दिल्या, 3 फलंदाज माघारी पाठवले. संकेत कळंबे 2 षटकं हाताळली, 30 धावा दिल्या, 1 गडी गारद केला. अर्जुन गोळे आले, 1 षटक हाताळलं, 17 दिल्या, 1 गडी गारद केला. परंतु ओमकार वाडकर थोडेसे महागडे राहिले या डावामध्ये. तब्बल 26 त्यांनी दिल्या, ओसंडून धावा खर्च केलेला आहे. चला फिल्डिंगसाठी या मैदानाच्या आतमध्ये टीम विद्यानिकेतन 11ला विनंती आहे की आपण फिल्डिंगसाठी या अशी विनंती आहे. 97 धावांचा पाठलाग आणि 97 धावांचा बचाव कशा प्रकारे होईल याचं धावतं वार्तांकन आणि विवरण आपण ऐकूया. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करूया बदल आणि आपण ऐकूया मराठीतला एक चांगला आवाज, सातारा टेनिस बॉल ग्रामीणचा आणि वाईचा आवाज आणि के.जी. कामटे सरांच्या माध्यमातून आपण ऐकूया या 97 धावांचा पाठलाग आणि बचाव. येस, थँक्यू. जाऊया मैदानामध्ये एक कमालीची मॅच रंगलेली आहे. या आधीच्या मॅचचा विचार केला तर विद्यानिकेतन 11 या संघानं एक सामना जिंकलाय आणि हा सामना इम्पॉर्टंट आहे. तर समोर तेजदीप 11 या संघाला कमबॅक करावा लागेल. करो या मरोची लढाई आहे, महत्त्वाची मॅच आहे. बॉलिंग ट्रॅकवरती जर पाहिलं आपण तर विक्रम मांढरे जे मांढरदेव गावचे, समोर बॅटिंग मार्कवरती संकेत. यावेळेसचा पहिलाच बॉल अगदी अवे फ्रॉम बॉडी डॉट बॉल येतोय. निर्धाव बॉल मैदानामध्ये पेश केला जातोय. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना आणि सेकंड इनिंगमध्ये तेजदीप 11 या संघासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. त्यामध्ये संकेत कळंबे उळुंब गावचे, तर समोर गोळेवाडी गावचे नॉन स्ट्रायकिंग एंडवरती अर्जुन गोळे.
यावेळेसचा बॉल टप्पा पडतोय, पुन्हा एकदा स्विंग होतोय. लगातारचे दोन्ही बॉल अप्रतिम हाताळलेत विक्रम मांढरे यांच्या माध्यमातून. यार्ड सर्कलमध्ये बॉल फील्ड केला जाईल, एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलकाचा श्री गणेशा होतोय. एक धावफलकावरती लागते. 97 धावांचं लक्ष. या ग्राउंडचा विचार केला ना तर जसा जसा बॉल जुना होतो तसा तसा धावफलकाला आकार चांगल्या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॉलवरती देखील मोठे स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यासाठी विशाल चोरगेला जाणलं गेलं. आजच्या दिवसामध्ये विशाल चोरगे हिरो राहिलाय, परंतु या मॅचमध्ये अर्जुनदादा गोळे आणि त्यांच्या सोबतीला जर आपण पाहिलं संकेत, याही दोन खेळाडूंमध्ये ताकद आहे. प्लेस केला, फक्त दिशा दाखवली, त्यानंतर डायरेक्ट हिटचा प्रयत्न, रिस्की सिंगल, यस नो वेट आणि त्या प्रयत्नामध्ये एक सिंगल कंप्लीट केली गेली. संकेत आता स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. हो, चांगला कट केलाय. पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. 2च धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल अजूनही येणं प्रगतीपथावरती बाकी आहे, परंतु अप्रतिम गोलंदाजी, इन स्विंगर आउट स्विंगर मैदानामध्ये प्रवेश केलेत आणि ते सफल इन स्विंगर आउट स्विंगर पाहायला मिळालेत. टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. स्ट्रोक जबरदस्त आहे, दमदार फटका, बॉल सीमारेषा ओलांडून चाललाय. 4 धावांसाठी येतोय चौकार. षटक क्रमांक 1चा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस एका चौकाराच्या मदतीनं 6 धावा धावफलकावरती. आणि आता इथून पुढे 30 बॉल आणि 30 बॉलमध्ये 91 धावांची गरज आहे. महत्वाची मॅच मैदानामध्ये रंगली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर धर्मा चिकणे, जांभळे एक्सप्रेस या नावाने जाणले जातात, तर समोर अर्जुन दादा गोळे जे तेजदीप 11 या संघाचे टीम ओनर आहेत. धावफलकाला ब्रेक लावण्याचं काम केलं विक्रम मांढरे यांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी प्रत्येक बॉलवरती व्हेरिएशन होतं आणि त्यानंतर शेवटचा बॉलवरती फक्त महागडे राहिले, परंतु 6 धावा पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये देखील सफल मानल्या जातात किंवा ते सफल षटक मानलं जातं. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. धर्मा चिकणे वर्सेस समोर आपण पाहतोय अर्जुन दादा गोळे. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. इट्स अ नो बॉल. ओके, ज्या पद्धतीने फील्ड पोझिशन आणि पंचांनी कळवलंय इट्स अ नो बॉल. फील्ड पोझिशन आधीच पहिली नव्हती, त्यानंतर बॉल डिलिव्हर केला आणि त्यानंतर पंचांनी कळवलंय पुढचा बॉल. चला स्पीड घ्या. पुढचा बॉल फ्री हिटचा. चार आहे का? हो, क्लीन बोल्ट.
परंतु फ्री हिटचा बॉल आणि त्यानंतर बॉल फील्ड केलाय. ज्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये धर्माचिकने स्पष्ट निराश आहेत. बॉल अप्रतिम डिलिव्हर केला. या आधीचा बॉल नो बॉल होता आणि त्यानंतर ती विकेट मिळता मिळता राहिली. असं 22 सिंगल मिळेल. 8 धावा धावफलकावरती. रिक्वायर्ड रन रेट वाढला 18.41 रिक्वायर्ड रन रेट आहे. करंट रन रेट जो आहे तो देखील मंद झालेला आहे, कारण ज्या पद्धतीनं आतापर्यंत गोलंदाजीच्या माध्यमातून अनुशासन दाखवलेलं आहे. एक अचूक टप्पा वेधला जातोय. परों को खोले जमाना उड़ान देखता है, परों को खोले जमाना उड़ान देखता है, जमी पे बैठ के किंवा आसमान देखता है. आणि आता उडान घेणं गरजेचं आहे तेजदीप 11च्या दोन्ही खेळाडूंना. याही वेळेचा बॉल अप्रतिम हाताळला जातोय. 30 यार्ड सर्कल मध्ये बॉल चांगल्या पद्धतीने कॅरी केला गेला, गॅदर केला गेला आणि त्यानंतर हा डॉट बॉल येतोय. हो, यावेळी शॉर्ट पिच बॉल, अखूट टप्प्याचा बॉल आणि बॉलला पाठवले अक्षरशः स्टेडियमच्या बाहेर. स्लॉट मधला बॉल पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट केला जातोय. लांब लचक खेळलेला एक जबरदस्त टोला आणि या षटकारानं निश्चित मनसुबे वाढतील तेजदीप 11 संघाचेच आणि त्यासोबत संकेतचे देखील. संदेश फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळलाय. गॅपमध्ये स्टोक खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वेगाने आले बॉल पर्यंत. मिड विकेटला 2 धावांचा कॉल होता. यस नो वेट आणि त्यानंतर एक सिंगल. या वेळेस देखील खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स बॉल सीमारेषा ओलांडून जाईल 4 धावांसाठी. अर्जुन गोळे याही खेळाडूंकडे थोडी ताकद आहे, क्षमता आहे आणि ती क्षमता सिद्ध करावी लागेल. आज जो खेळाडू या ग्राउंडवरती सिद्ध झालाय तो खेळाडू प्रसिद्ध झालेला आहे. टोटल धावफलकावरती 19 धावा. समोरच्या दिशेने फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बॅकअप मिळेल. एक सिंगल कंप्लीट. दोन ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 20 धावा धावफलकावरती. येणारे 24 बॉल आणि 77 धावांची गरज आहे इथून पुढे. 24 बॉल आणि 77 धावांची आवश्यकता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वाई प्रीमियर लीग मंत्री चषक 2025 आणि पहिलाच दिवस, पहिल्या दिवसामधली ही महत्वाची मॅच तेजदीप 11 साठी खूप महत्वाची मॅच आहे. तर समोर विद्यानिकेतन 11 हा जो संघ आहे तो थोडा सेफर साइड मध्ये असेल. आणि वाईचे यशस्वी उद्योजक सन्माननीय किरण दादा गायकवाड यांचे या ठिकाणी शुभागमन होते. मनापासून स्वागत आहे, मनपूर्वक स्वागत आहे. बॉलिंग ट्रॅक वरती नितीन सदस्य मागच्या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी करली, परंतु या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवरती स्वॅग सेकी आहे. सबका स्वागत. पहिल्याच बॉलवरती अर्जुन गोळे यांच्या माध्यमातून षटकारानं स्वागत केलं जात आहे.
अर्जुन गोळे यांच्या माध्यमातून षटकारानं आगाज जरूर केलाय. आउटसाइड द ऑफ स्टंप, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. नितीन सनस यांचा विचार केला तर बॉल स्विंग करण्यासाठी आणले जातात आणि तो स्विंग केलेला बॉल मैदानाच्या आतमध्ये टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेनं वळाला आणि बाहेरच्या दिशेनं वळाल्यानंतर पंचांनी कळवलं इट्स अ व्हाईट बॉल. पुन्हा एकदा अनियंत्रित दिशा, अचूक टप्पा साधणं गरजेचं आहे. लगातारचे 2 बॉल आपण पाहतो आउटसाइड द ऑफ स्टंप, व्हाईट बॉल येत आहेत. अवांतर धावा निश्चित टीमचा जो मनोबल आहे तो देखील वाढवत असतात आणि तेजदीप 11ला खरं तर रन कैसे भी हो आणे जरुरी आहे. यावेळेचा बॉल चांगला आहे, टप्पा पडतोय आणि कट होतोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. जबरदस्त बॉल, वेगवान वेग देखील होता या बॉलच्या पाठीमागे आणि त्यासोबत स्विंग देखील चांगला पाहायला मिळाला. 28 धावा धावफलकावरती आहेत, स्कोरबोर्डवरती आहेत. पुन्हा एकदा चांगला टप्पा, अचूक टप्पा मेंटेन केला जातोय. नितीन सनस अप्रतिम गोलंदाजी. सातत्याचे चांगले बॉल मैदानामध्ये डिलिव्हर केलेत. पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला परंतु त्यानंतर जबरदस्त कमबॅक. 4 बॉलचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला, त्यामध्ये 2 वाईड आले, 1 षटकार आलाय आणि धावफलक 29 या धावसंख्येवरती. आत्ताचे 3 बॉल जे आपण पाहिले ते अप्रतिम हाताळलेत. यावेळेस जबरदस्त टोला, अप्रतिम फटका, क्लासिक हिट, सिक्सर. सलामीला आलेली जोडी अर्थात संकेत कळंबे आणि अर्जुन गोळे यांनी जर मॅच जिंकवली तर शांताराम गोळे यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज लागले जरूर, परंतु बॉल चाललाय सीमारेषा ओलांडून 6 धावांसाठी, सिक्सर. अप्रतिम बॅटिंग, शेवटचे 2 बॉल. या ओव्हरमध्ये 3 षटकार आले, 3 बॉल अप्रतिम टाकले, 2 वाईड आले, 3 षटकार देखील पहिले मिळाले. जसे संकेत स्ट्राईक वरती आले तसे संकेत तुटून पडले अक्षरशः नितीन सनस यांच्यावरती. नितीन सनस अगदी पहिल्या बॉल पासून आपण पाहिलं तर निश्चित अर्जुन गोळे यांच्यावरती हावी राहिले होते, परंतु त्यानंतर संकेत यांनी मात्र या ओव्हरचा जो बॅकफूट होता जो पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता 41 धावा धावफलकावरती लागलेत. 18 बॉल येणारी 56ची गरज. मॅच ऑन, स्पीड अप. बॉलिंग ट्रॅकवरती विक्रम मांढरे यांना आमंत्रित केले. पहिलं षटक अप्रतिम हाताळलं. स्ट्राईकवरती आता अर्जुन गोळे आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कार्यरत आहे. 18 बॉल आणि 56 धावांची गरज.
दोन्ही संघांसाठी मॅच ऑन. एखादा बॉल इन स्विंगर, एखादा बॉल आउट स्विंगर, अशा पद्धतीची गोलंदाजी मैदानामध्ये केली जाते. पुन्हा एकदा इन स्विंगर आणि स्ट्राईक रोटेट येणारे इथून पुढचे 4 बॉल इम्पॉर्टंट आहेत संकेतसाठी आणि त्यासोबत तेजदीप 11 साठी. रिक्वायर्ड रन रेट 20च्या घरामध्ये पाहायला मिळतोय. 16 बॉल आणि 55 धावांची गरज. यावेळेस गॅप शोधण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग मधून बॉल फरार. अप्रतिम फटका, चौकार. संकेत यांच्याकडे ती ताकद आहे. अगदी कुठल्याही दिशेला बॉल वळल्यानंतर तो बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्याची ताकद संकेत यांच्याकडे आहे. आणि अजूनही संकेत यांनी स्वतःच्या बॅटवरती विश्वास ठेवलाय. पहा ज्या पद्धतीनं रिप्ले टेलिकास्ट स्पोर्ट ऑन लाईव्हच्या कॅमेरामन, ग्रेट कॅमेरा वर्क, साईड अँगल, फ्रंट अँगल आणि तो चौकार. समोरच्या दिशेला आखूड टप्प्याचा बॉल, संकेत कळंबेचा वार, जबरदस्त प्रहार, षटकार. अप्रतिम बॅटिंग मैदानामध्ये केली जाते आणि आज चौकार आणि षटकारानंतर विशाल चोरगे मात्र स्पष्ट नाराज आहेत, स्पष्ट निराश आहेत. पहिले 2 बॉल चांगले हाताळले, त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली आणि ज्या वेळेस संकेत कळंबे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती आले त्यांनी मात्र एक चौकार एक षटकार खेळत मोमेंटम प्राप्त करून दिलेला आहे टीमसाठी. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा बॉल हवेत आहे. हाही बॉल प्लॉट मधला बॉल अगदी आपण पाहतोय सीमारेषेच्या पलीकडे. 2 षटकार आलेत. विक्रम मांढरे जे पहिल्या षटकामध्ये त्यांनी प्रभावित केलं, परंतु या ओव्हरमध्ये मागडे साबित होत आहेत. अप्रतिम बॅटिंग संकेत कळंबे यांच्या माध्यमातून हल्ला बोल, जबरदस्त बॅटिंग. धावा धावफलकावरती. फुल टॉस बॉल लॉंग ऑफ रिजन मध्ये शशिकांत कोचळे यांचं जजमेंट फसलं आणि त्यानंतर हा देखील बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 3 षटकार 1 चौकार. संकेत कळंबे यांचा जबरदस्त अंदाज, अप्रतिम बॅटिंग. सलग 3 षटकार खेळण्याचा बहुमान देखील संकेत यांनी मिळवलेला आहे. क्षणाला आपण एका क्षणाला वाटलं की हा झेल होऊ शकतो, परंतु शशी सर यांच्या माध्यमातून थोडंसं जजमेंट फसलं, बॉलचा अंदाज घेऊ शकले नाहीयेत आणि त्यानंतर तो बॉल अक्षरशः सीमारेषेच्या रोपवरती पडलाय, षटकार आलाय. मिलेंगे रन 6 धावांनंतर धावफलक 4 षटकांच्या अखेरीस 64 धावा, 14 बॉल आणि 46 धावांची जबरदस्त खेळी संकेत कळंबे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इक्वेशन आपण मांडूया. येणारे 12 बॉल आणि 33 धावांची गरज. येणारे 12 बॉल 33. मॅच जबरदस्त
मोड घेते, करवट बदलते. बॉलिंग ट्रॅकवरती नितीन मांढरे दाखल होत आहेत. 12 बॉल आणि 33 धावांची गरज. या आधीच्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर अगदी महागडे साबित झाले विक्रम आणि त्यानंतर मोमेंटम मिळालाय. आता मोमेंटम मिळाल्यानंतर कशा पद्धतीनं बॅटिंग करतील संघ मालक हे देखील पाहायचंय. हा बॉल प्लेस केलाय. सेन्सिबल क्रिकेट, मॅच्युअर क्रिकेट. जो खेळाडू फॉर्म मध्ये त्या खेळाडूला स्ट्राईक वरती आणलं जात आहे. एक सिंगल कंप्लीट केली गेली आणि सिंगल नंतर 11 बॉल येणारे आणि 32 धावांची गरज आहे. करंट रन रेट तब्बल 15.62 पर्यंत. पर्सनली 46 धावांची वादळी खेळी. अर्धशतक साजरं करू शकतात आजच्या दिवसामधलं दुसरं अर्धशतक संकेत. परंतु यावेळेचा बॉल मिड विकेट रिजन मध्ये एक सिंगल तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना विकेटचं पतन होईल. परंतु कोण आउट आहे हे पाहिलं जाईल थर्ड अंपायरच्या माध्यमातून. विकेट येईल. अर्जुन दादा गोळे यांची विकेट असेल. क्रिसच्या मध्ये ज्या पद्धतीनं पाहिले परंतु मोमेंटम क्रॉस होणं गरजेचं आहे आणि ऑफिशियल पंचांचं एक चांगलं पॅनल आपल्याला पाहिलं मी ते त्यांच्या माध्यमातून डिसिजन आलाय. जमेची बाजू हीच असेल की संकेत कळंबे मैदानाच्या आतमध्ये अजूनही आपला खेळ दाखवण्यासाठी असेल. स्ट्राईक वरती नवीन बॅटर अमित वाडकर, बोरगाव गावचे सितारे, ज्या खेळाडूंना अविरत हो या वेळेचा बॉल परफेक्ट यॉर्कर. नऊ बॉल आणि 30 धावांची गरज. संकेत मैदानामध्ये बॅटिंगसाठी सज्ज आहेत. मॅच कशा पद्धतीने पुढे नेतील हे देखील पाहायचं आहे. बॅट चेंज घेतली जाते. 38 सर्कल मध्ये बॉल फील्ड केला. एक सिंगल. 1 के 7 कहाणी आगे. परंतु अप्रतिम गोलंदाजी मैदानामध्ये केली नितीन मांढरे. बॅटिंग युनिट मध्ये देखील तितकी चांगली कामगिरी आणि या मॅच मध्ये परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून भूमिका बजावत असताना नितीन पाहिला मिळतात. 8 बॉल 29 ची गरज आहे. प्रत्येक बॉल आणि प्रत्येक रन इम्पॉर्टंट. डॉट बॉल, निर्धाव बॉल, कमबॅक करणारा बॉल. अप्रतिम गोलंदाजी आणि आता इथून पुढे 7 बॉल 29 धावांची गरज. परफेक्ट मिडल. षटकाराच्या माध्यमातून पुन्हा एकदा मॅच मध्ये पुनरागमन आणि आता इक्वेशन 6 बॉल आणि 23 ची गरज. या ग्राउंड वरती समोरचा बॉल थारा नाहीये. अमित वाडकर यांच्या बॅट मधून आलेला देखना प्रहार षटकार मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करत असताना तेजदीप संघाचे खेळाडू स्ट्राईक वरती आता 6 बॉल फेस करण्यासाठी संकेत कळंबे मॅन इन फॉर्म असणार आहे आणि समोर 6 बॉल डिलिव्हर करण्यासाठी कोण असेल याची डिस्कशन चालू.
प्रेशराइज सिच्युएशन, अशा परिस्थितीमध्ये कुणाच्या हातामध्ये बॉल दिला जाईल हे देखील पाहायचं आहे. तेजदीप वर्सेस विद्यानिकेतन 11. एका बाजूला गणपत शेठ सनस शशिकांत कोचळे यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अर्जुन दादा गोळे यांची टीम. आणि अखेरच्या क्षणाला शशिकांत कोचळे यांच्या हातामध्ये बॉल सोपवला जातोय. 6 बॉल आणि 23 ची गरज. इम्पॉर्टंट मॅच. समोर जर आपण पाहिलं तर संकेत एका चांगल्या रिदम मध्ये आहेत, एका चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. 48 वरती नाबाद संकेत हा खेळाडू आहे, परंतु स्वतःच्या अर्धशतकापेक्षा टीमच्या विजयामध्ये जास्त आनंद होणार आहे. समोर शशिकांत कोचळे टीम ओनर आहेत आणि स्वतःच्या संघासाठी कशा पद्धतीने कामगिरी करतील हे पाहायचं आहे. 6 बॉल आणि 23 ची गरज. पहिला बॉल इम्पॉर्टंट. पहिल्याच बॉलला पाठवलं आसमानी टोला. संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार. अभी तो आगाज दिखा है, अंजाम बाकी है, ये तो बस ट्रेलर है, पिक्चर बाकी है. संकेत कळंबे बॅट उंचावून आपल्या टीमला अभिवादन द्या. दुसरं अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये साजरं करत असताना संकेत कळंबे उळुम गावचा खेळाडू पहिल्याच बॉलवरती षटकार खेळत कॉन्फिडन्स बिल्ड झालाय. 17 बॉल मध्ये 54 धावा, 2 चौकार आणि 7 षटकार खेळलेत. 317चा स्ट्राईक रेट असणारा खेळाडू. डिस्कशन इज ऑलवेज बेटर दॅन ऍडजस्टमेंट आणि डिस्कशन केलं गेलंय. प्रेशराइज सिच्युएशन मध्ये कशा पद्धतीनं फिल्डिंग आणि बॉलिंग केली जाईल हे देखील पाहायचंय. समोर संकेत 1 मॅन शो, 1 मॅन आर्मी दाखवली. 5 बॉल आणि 17 ची गरज. ग्लोरियस मॅच. प्रेशर. यावेळेस बॉल आडव्या बॅटने खेळला, गॅपमध्ये शो खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल देखील डीप लॉंग ऑन मधून फरार. 1 षटकार, त्यानंतरचा चौकार. 10 धावा खर्च झालेत 2 बॉल मध्ये आणि आता इथून पुढे 4 बॉल आणि 13 धावांची गरज. अगदी प्रेक्षक वर्ग देखील हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. चार बॉल आणि 13 ची गरज. हर छोटा बदलाव बड़ी कामयाबी का हिस्सा होता है. ते छोटे छोटे बदल. संकेत 1 मॅन शो, 1 मॅन आर्मी मैदानाच्या आतमध्ये वाघाची धार दाखवली आहे. यावेळेसचा बॉल देखील वाघाची दहाड. फोडला पहाड. मिळतील धावा 6 षटकार. 3 बॉल वरतीच आपण जर पाहिलं तर संपूर्ण आक्रमण. अगदी शशिकांत कोचळे यांच्यावरती हल्ला चढवलाय आणि हा हल्ला भयानक आहे. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, आज कर ले खुद पे भरोसा, फिर देख होता है क्या. आजच्या दिवसामधला हाय व्होल्टेज ड्रामा. हृदयाचे ठोके आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय जे प्रेक्षक वर्ग बसले होते ते प्रेक्षक वर्ग आता उठून उभे राहिलेत. एवढी जबरदस्त मॅच मैदानामध्ये चालू आहे. वाई प्रीमियर लीग मंत्री चषक मधला हाय व्होल्टेज ड्रामा. 3 बॉल आणि 7 ची गरज. संकेत कळंब्याच्या इथून पुढच्या षटकारासाठी 500 रुपयांचे कॅश प्राइज आहे सन्मान्य अनंत जिरगुटे साहेब यांच्याकडून. 3 बॉल आणि 7 ची गरज. प्रेशर, दबाव, परंतु दबाव झुगारणं गरजेचं आहे. जी आपण चर्चा केली, जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, विना संघर्ष हा मान कोई नहीं होता. आणि ते संघर्ष मैदानामध्ये दाखवत असताना ही खेळाडू प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. इम्पॉर्टंट बॉल. यावेळेस बॉल फटका बसला, ऑन साईडला खेळलाय. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आले. 1 सिंगल तर घेतले अमित वाडकर यांनी. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न सफल. एका क्षणाला विकेट सॅक्रिफाईस करायची होती स्ट्राईक साठी, परंतु प्रेशर मध्ये दुसरी धाव देखील देऊन बसले. 2 बॉल आणि 5 ची गरज.
सर्वात इम्पॉर्टंट बॉल कुठला असेल या मॅच मधला तर हा सेकंड लास्ट बॉल आहे. या बॉलवरची कहाणी किंवा या बॉलवरचा इव्हेंट सर्व सामन्याचं चित्र स्पष्ट करेल. दुनिया का हर शौक पाला नहीं जाता, कांच के खिलौनों को हवा में उछाला नहीं जाता, मेहनत करने से होती है हर मुश्किल आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाळा नहीं जाता. नशिबाच्या जोरावरती सोडून काहीच जमणार नाहीये. 2 बॉल आणि 5 ची गरज. इम्पॉर्टंट बॉल ऑफ दिस मॅच, इम्पॉर्टंट बॉल ऑफ दिस डे. या दिवसामधला सर्वात ठळक सामना, शेवटच्या बॉल पर्यंत रंगणारा सामना. मंत्री चषक 2025 मधला जबरदस्त सामना मैदानामध्ये. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळला डीप लॉंग मध्ये विशाल चोरगे आहेत. कॅच नंतर मॅच ऑन आणि त्यानंतर मैदानामध्ये विद्यानिकेतन 11 संघाचा जल्लोष. विशाल चोरगेच्या माध्यमातून कॅच कॅरी. संकेत कळंबे निराश पावलांनी जड पावलांनी डगआउटच्या दिशेनं, परंतु काय दहाड केली मैदानामध्ये. शशिकांत कोचळे यांना अखेरच्या क्षणाला मिळालेली सफलता. जबरदस्त मॅच, जबरदस्त गेम. आणि आता इथून पुढे शेवटचा बॉल, 5 ची गरज असताना कोण असेल बॅट्समन. 20 बॉल आणि 66 धावांची खेळी, जबरदस्त खेळी. स्ट्राईक रेट 330, 3 चौकार 3 षटकार. आणि अशा पद्धतीनं शेवटचा बॉल, 5 ची गरज. भुईंज गावचा अक्षय ठोके मैदानामध्ये दाखल झालेला आहे. चला मॅच स्पीड प्लीज, मॅच थांबवू नका. चला क्रुशियल मॅच आहे, मॅच चालू करून घ्या. शेवटचा बॉल, 5 ची गरज आहे. बॅटिंग मार्क वरती भुईंज गावचा खेळाडू अक्षय ठोके मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे स्ट्राईक वरती. आणि स्पर्धेच्या नियमानुसार, असोसिएशनच्या नियमानुसार कंपल्सरी चेस. चौकार जर खेळला तर मात्र समोरचा संघ मॅच जिंकेल, परंतु षटकार खेळल्यानंतर तेजदीप 11 हा मॅच जिंकणार आहे. प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न समोर अक्षय ठोके या खेळाडूला संधी आहे संपूर्ण संघाचा हिरो बनण्यासाठी. समोर शशिकांत कोचळे. शेवटचा बॉल, लास्ट बॉल आणि 5 ची गरज असताना समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळायचे रक्षक आलेत. बॉलला फील्ड केला गेला. एक सिंगल आणि त्या डिव्हिजन मध्ये आपण पाहतो मैदानामध्ये शशिकांत कोचळे यांचं जबरदस्त सेलिब्रेशन. एका क्षणाला संपूर्ण टीमचे हृदयाचे ठोके वाढवले, परंतु त्यानंतर जबरदस्त कमबॅक. अप्रतिम मॅच. टीम विद्यानिकेतन 11 या संघाने 2 मधले 2 सामने जिंकलेले आहेत. अभिनंदन. तर तेजदीप 11 याही संघाचा संघर्ष जबरदस्त होता. एकदा संघर्षासाठी आमचा सलाम, कारण संकेत कळंबे या नावाची चर्चा झाली आहे. तुम्हारे जीत से ज्यादा हमारे हार के चर्चे होंगे. एक सुपर क्लासिकल मॅच मैदानामध्ये रंगली. सर्व प्रेक्षकांनी युट्यूबच्या माध्यमातून या मॅच वरती प्रेम केलं. आपलं देखील मनापासून स्वागत, मनापासून आभार. टॉस साठी या लगेच. तेजदीप 11 टॉस साठी या.